जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झाला नसला तरी देखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लागवडीला आता वेग आलेला आहे। आपण जर पाहिलं तर बदनापूर तालुक्यातील शहरापासून काही अंतरावरती हे शेत आहे आणि या शेतामध्ये हे कुटुंब जे आहे ते आता लागवड करण्यामध्ये व्यस्त असल्याचं खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि काही प्रमाणात ओलावा जो आहे तो या जमिनीत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे कुटुंब जे आहे ते आता कपाशीची लागवड करण्यात व्यस्त असल्याचं खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे, मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायमच आहे। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, किती पाऊस झाला, तुम्ही आज लागवड करताय? पाऊस काही नाही, थोडाच पाणी आहे, पण छाली लागवड करत म्हणजे अजून पावसाची गरज आहे? अजून लय पावसाची गरज आहे, काहीच पाणी नाही, थोडसा पाणी पडा काहीतरी पेंडवान. बर. पेंडवान पाणी पडा, गरज आहे पाण्याची अजून. बरं, कधी काल झाला का परवा झाला? हे झालं ना, काल फार दिवशी 2 दिवस पडा जरा. बर. आज म्हणजे आज सकाळी बी पडा थोडा. बर. आता किती एकर तुमचं क्षेत्र तुम्ही लागवड करताय? 3.5 एकर क्षेत्र आहे पूर्ण. बरं, आता पूर्ण लागवड झाली? हा, नाही ना, पूर्ण झाली, अर्धी राहिली अजून. बर. आता पुढची लागवड केव्हा करणार तुम्ही? पुढची लागवड आता हे झाल्यावर पाऊस पडल्यावर करून, चांगला पाऊस पडल्यानंतर. बर, म्हणजे अजूनही पावसाची गरज आहे? अजून गरज पाऊस. बरं. अजून काहीच पाणी झालं नाही ना. आता ओलावा नेमका किती गेलाय जमिनी? ओलावा समजा अर्धा फूट ओलावा आहे आता. बरं. अर्धा फूटचा ओलावा आहे. आपण पाहू शकतो की अर्धा फूट जमिनीमध्ये ओलावा गेला असल्याचं हे शेतकरी बांधव सांगतायत। आपण पाहतोय की सकाळपासूनच यांचं सगळं कुटुंब जे आहे ते या ठिकाणी कपाशीची लागवड करण्यासाठी आल्याचं आपलं चित्र जर खरं तर या शेतामध्ये पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवलेली होती। खरं तर जून महिना सरत चाललेला आहे आणि काल या पावसाने हजेरी लावल्यामुळे हे शेतकरी बांधव जे आहेत ते लागवड करण्यामध्ये व्यस्त असल्याचं खरं तर चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अजूनही या शेतकरी बांधवांना दमदार पावसाची गरज आहे आणि तशी प्रतिक्रिया सुद्धा या शेतकऱ्यांना आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे। जालना जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये हा पाऊस बरसलेला आहे, मात्र अनेक ठिकाणी अजूनही लागवडी थांबलेल्या आहेत। कृषी विभागानं असं सांगितलं की 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच लागवड करा, त्याशिवाय लागवड करू नका, असं देखील आवाहन कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केलेलं आहे। त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही लागलेली आहे। रामनाथ ठाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।